पुणे शहरातील वाघोली परिसरात नागनाथ वारुळे आणि त्यांची बायको उज्ज्वला वारुळे हे भाजीपाला आणि फळांचा व्यवसाय करणारे कुटुंब राहत होते. गेल्या अनेक वर्षापासून ते या परिसरात हा व्यापार करत होते. अतिशय मेहनती असलेले हे नवरा बायको सर्वांशी मनमोकळेपणाने गप्पा करत होते. भाजी विक्री, फळ विक्रीच्या माध्यमातून घरात पैसा खेळता राहू लागला होता. त्यामुळे आता व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल टाकायला वारुळे कुटुंबाने सुरुवात केली होती. त्यासाठी नवीन काहीतरी मार्ग शोधायचा प्रयत्न सुरू झाला होता. काही दिवसात दोघांच्या संसारात नवीन सदस्य म्हणजे एक गाडी आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते. नवीन गाडी आली म्हणजे आपल्याला व्यवसायाला चांगला हातभार लागेल असे दोघेही नवरा बायको विचार करत होते. त्यानुसार नवीन गाडी आणण्यासाठी तयारी सुरू झाली आणि पैशाची जुळवणी चालू झाली. प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना काही अडचणी येत असतात. त्या अडचणीवर मात करून पुढे चालायचे असते. वारुळे कुटुंबाला देखील व्यवसाय करताना अशाच अडचणींचा अडथळा येत होता. घरात तर गाडी आणायची होती, परंतु आता त्यासाठी लागणारा पैसा कमी पडू लागला होता. त्यामुळे काहीतरी तडजोड करता येते का याचा शोध वारुळे कुटुंब घेत होते. भाजीपाला आणि फळे या व्यवसायातून मार्केटमध्ये दाम्पत्याने चांगले नाव केले होते. त्यामुळे त्यांच्याशी सर्वांची सहकार्याची भावना होती. त्यानुसार वारुळे कुटुंबाला नवीन गाडी घेण्यासाठी जास्त वेळ लागला नाही. व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन सदस्य म्हणजे नवीन गाडी वारुळे दाम्पत्याने खरेदी केली. गाडी खरेदी केल्यामुळे नवरा बायको अतिशय आनंदात होते. व्यवसाय आता झपाट्याने वाढेल असे दोघांनाही वाटत होते. मात्र काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. दारात नवीन गाडी उभी केली होती आणि घरामध्ये नवरा बायकोचा मृतदेह आढळून आला होता. ज्या गाडीने व्यवसायाला नवीन सुरुवात करायची होती त्यापूर्वीच वारुळे कुटुंबातील नवरा बायकोचा मृतदेह त्यांच्याच घरात सापडला होता. पोलिसांना घटनेची माहिती कळताच पोलीस तात्काळ वारुळे दाम्पत्याच्या घरी पोहोचले. घटनास्थळाचा पंचनामा केला आणि दोघांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले. सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला तेव्हा मात्र पोलिसांनाही धक्का पोहोचला. वारुळे दाम्पत्याच्या बाबतीत असे काय झाले की दोघांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण असताना दुःखाचा डोंगर कोसळला होता, ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. पुणे शहरातील वातावरण सध्या खूप वेगळ्या दिशेने वाटचाल करत आहे. प्रत्येक दिवशी घडणाऱ्या घटना अंगावर थरकाप आणत आहे. पुणे शहरातील वाघोली येथे नागनाथ वारुळे वय 43 वर्ष आणि त्यांची बायको उज्ज्वला वारुळे वय 40 वर्ष. नागनाथ आणि उज्ज्वला यांनी गावातील शेतीच्या कामापेक्षा व्यवसायाच्या दृष्टीने पुणे गाठले. पुणे शहरात काहीतरी व्यवसाय करण्याच्या उद्देशाने त्यांनी वेगवेगळ्या व्यवसायाचा अंदाज घेणे सुरू केले. मात्र प्रत्येक व्यवसायाची चाचपणी करत असताना त्यांना भाजीपाला आणि फळ विक्री हा व्यवसाय चांगला वाटला. त्यामुळे वारुळे कुटुंबाने भाजीपाला विक्री व्यवसाय सुरू केला. पुणे शहरातील वाघोली परिसरात असलेल्या भाजी मार्केटमध्ये शेतकऱ्यांची भाजी फळे ठोक भावात विकत घ्यायचे आणि त्यानंतर त्यांची विक्री करायची, अशा प्रकारचे उद्योग वारुळे कुटुंबाने सुरू केला. सुरुवातीला व्यवसायाची माहिती नव्हती, त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस त्यांना व्यवसाय करताना अडचणींच्या सामोरे जाणे सुरू होते. दोघेही नवरा बायको दिवसभराचा आढावा रात्री घ्यायचे. नागनाथ आणि उज्ज्वला रोज पहाटेच्या सुमारास उठायचे आणि बाजारात जाऊन शेतकऱ्यांकडून भाजीपाला फळे घ्यायचे आणि त्याची विक्री सुरू करायचे. दोघेही नवरा बायको या व्यवसायात उतरले होते. त्यामुळे दोघांच्या एकजुटीने त्यांना मार्केटमध्ये यशस्वी व्यवसाय सुरू झाला होता. काही कालावधीत त्यांना या व्यवसायातील चढउतार कळायला सुरुवात झाली होती. त्यामुळे सर्व काही आनंदात सुरू झाले होते. ज्या ठिकाणी नवीन व्यवसाय सुरू केला होता त्या वाघोली परिसरात
आता वारुळे कुटुंबाचे नाव घेतले जाऊ लागले होते. शेवटी मनुष्य जन्म आहे. मनुष्याच्या आयुष्यात एक गोष्ट मिळाली तर पुन्हा त्याचे लक्ष दुसऱ्या दिशेने जाण्यास वेळ लागत नाही. नागनाथ वारुळे यांना व्यवसाय सुरू करून अनेक दिवसांचा कालावधी झाला होता. त्यामुळे आता यातून जेवढी कमाई होते तेवढी कमाई वारुळे दाम्पत्य राखून होते. आता व्यवसायाची सर्व माहिती झाली आहे. त्यामुळे पुढे जाऊन नवीन काहीतरी करण्याचा इरादा वारुळे दाम्पत्याच्या डोक्यात होता. बाहेरच्या जिल्ह्यातून खरेदी करून व्यापाऱ्यांना विकले तर त्यामधून सुद्धा फायदा होईल अशा प्रकारचे विचार वारुळे कुटुंबामध्ये चालू होते. शेवटी बाहेरील शेतकऱ्यांकडून तुम्हाला विकत घ्यायचं म्हटल्यानंतर त्यासाठी तुम्हाला गाडीची म्हणजे वाहनाची आवश्यकता लागणार. भाड्याने वाहन घेण्यापेक्षा आपले स्वतःचे वाहन असावे असे नागनाथ यांना वाटत होते. त्यानुसार दोघा नवरा बायकोच्या विचाराने नवीन व्यवसायाच्या दृष्टीने पाऊल सुरू होते. घरात जेवढे काही पैसे होते त्यामध्ये वाहन खरेदी करणे शक्य नव्हते. त्यासाठी इतरांचा हातभार घ्यावा लागणार होता. जो काही व्यवसाय होता त्यामध्ये एकाच वेळी एवढी रक्कम येणे शक्य नव्हते. त्यासाठी वारुळे दाम्पत्याने काही जरी झाले तरी गाडी खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यांच्या प्रयत्नांना यश येऊ लागले होते. ज्या गाडीसाठी पैशाची जमवाजमव सुरू होती त्या दिशेने पैसे येणे सुरू झाले होते. वारुळे कुटुंबाने बाजारात चांगला विश्वास निर्माण केला होता. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणीतून सुटका होण्यास वेळ लागला नाही. शेवटी कोणताही धंदा असला तरी त्याला मार्केटमध्ये स्थान मिळवायला वेळ द्यावा लागतो. आता नागनाथ यांनी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी वाहन तर खरेदी केले होते. जो काही व्यवसाय वाघोली परिसरात सुरू होता तो पण सुरू होता. दोन्ही व्यवसायातून लवकर सर्वांच्या पैशाची फेड करता येईल असा उद्देश कुटुंबाचा होता. त्यासाठी जीव तोडून मेहनत करणे चालू होते. काही महिन्यांचा कालावधी निघून गेला आणि घरामध्ये जीवापाड प्रेम असलेल्या कुटुंबात भांडण होण्यास सुरुवात झाली. दोघांचा जो काही वाद सुरू होता त्यामुळे शेजारी राहणारे लोक देखील हैराण झाले. कारण अतिशय आनंदात राहणारे कुटुंब गेल्या काही दिवसांपासून भांडण का करत आहे हे कळायला तयार नव्हते. पण घरगुती भांडण असतील म्हणून कुणी लक्ष दिले नाही. नागनाथ आणि उज्ज्वला या दोघांमध्ये पडत असलेली दरी, जे प्रेम दोघांचे सुरुवातीला व्यवसाय सुरू करताना होते ते प्रेम दोघांमध्ये दुरावत जाऊ लागले होते. व्यवसायाच्या दृष्टीने जो काही आर्थिक फटका बसत होता त्यामुळे घरात असलेले वाद वाढायला वेळ लागला नाही. 14 मे 2025च्या दिवशी नागनाथ आणि उज्ज्वला हे रात्री झोपी गेले. मात्र त्या दिवशी एवढे भयंकर कांड घडले की दुसऱ्या दिवशी घरातून कोणत्याही प्रकारचा आवाज येत नसल्याने शेजारच्या लोकांनी घरात डोकावून पाहिले. तेव्हा आतमधील दृश्य पाहून त्यांनी तात्काळ पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ वाघोली परिसरात पोहोचले. वारुळे यांच्या घरात प्रवेश केला तेव्हा पोलिसही चक्रावून गेले. कारण नागनाथ यांची बायको उज्ज्वला ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तर नागनाथ वारुळे यांनी फाशी घेऊन आत्महत्या केली होती. दुसऱ्या बाजूला आढळून आले नवरा बायकोमध्ये काय झाले हे पोलिसांना सुद्धा कळायला तयार नव्हते. पोलिसांनी घटनास्थळाच्या बारकाईने तपास केला तेव्हा त्यांना उज्ज्वलाच्या अंगावर चाकू आणि हातोड्याचे घाव घातलेले दिसले. बाजूलाच अंगावरील ओढणी पडलेली होती. ती ओढणीसुद्धा रक्ताने माखलेली होती. त्यामुळे पोलिसांना खात्री पटली की हा खून नवरा नागनाथ याने केला आहे. मात्र जोपर्यंत पोस्टमॉर्टम रिपोर्ट येत नाही तोपर्यंत काही कळणार नव्हते. पोलिसांनी दोघांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. सुरुवातीला नवरा बायको या दोघांनी जीवन संपवले असेल असा अंदाज बांधला गेला. मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर या प्रकरणात नवरा नागनाथ यानेच बायकोला मारल्याचे स्पष्ट झाले आणि त्यानंतर त्याने आत्महत्या केली होती. त्यामुळे पोलिसांनी अकस्मात मृत्यूचे कलम काढून नवरा नागनाथ याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. आता सुखी संसार सुरू असताना वारुळे कुटुंबाने आर्थिक अडचणीमधून एवढा टोकाचा निर्णय घेतला असावा असे पोलीस सांगत आहे. मात्र या प्रकरणात पुढे काही नवीन माहिती मिळते का याचा शोध देखील पोलीस घेत आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया
कमेंट बॉक्समध्ये कळवा.